माझा जो विषय आहे असा बोलण्याचा तो म्हणजे जीवाविषयीच आहे. मुळात स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जे काही ईश्वर तत्व ब्रह्मविद्येच्या विचारातून मांडण्याचा या जीवासमोर प्रयत्न केलेला आहे. कारण ईश्वराचं जे ब्रह्मविद्या शास्त्र आहे, ब्रह्म म्हणजे परमेश्वर आणि त्या परमेश्वराचं शास्त्र हा एक चिंतनाचा विषय आहे, गहनतेचा विषय आहे. कारण मुळात ज्याला जीव ही वस्तू समजली तो निश्चितच आपल्या कर्म करत असताना, आपल्या जीवनामध्ये वावरत असताना आत्मभान जागृत ठेवून तो आपलं कर्म करत असतो. आणि ते आत्मभान जागृत ठेवण्यासाठी स्वामी श्री चक्रधर महाराजांचा जो विचार आहे तो माणसाच्या जीवनाला आमूलाग्र परिवर्तित करणारा आहे. जीवाचा जो जीवत्वाचा भाग आहे तो मुळात जीव हा स्वतंत्र वस्तू आणि परमात्मा ही स्वतंत्र वस्तू आहे. जे जीवात्म्याचे कर्म आचरण्याचे प्रकार आहेत आणि कर्माच्या माध्यमातून जी जीवाची अधगती आणि ज्याला आम्ही ऊर्ध्वगती असे दोन प्रकार जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत. काही कर्म असतात ते जीवात्म्याला अधचालीची वाटचाल करण्यासाठी ते कर्तृत्वरूपी कर्म हा जीवात्मा आचरत असतो आणि काही कर्म असे असतात की ते ऊर्ध्वचालीची वाटचाल, अर्थात ज्याला आपण खाली आणि वर असं म्हणतो. जसं आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला अध आणि ऊर्ध्व, खाली जावं असं काही कोणाला वाटत नाही, माझी प्रगती झाली पाहिजे असंच वाटते. हे एक सांसारिक चित्र आहे, हे एक प्रापंचिक भौतिक चित्र आहे. तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा जीवात्म्याची ऊर्ध्व प्रगती होणे म्हणजेच आत्म्याचा उद्धार होणे आणि जीवात्मा आपल्या कर्माने मलिन होणे, बंदिस्त होणे म्हणजे जीवात्म्याची अधमती आहे. आता मुळात स्वामी श्री चक्रधरांनी जीवाला समोर ठेवलेला आहे आणि जीवाला समोर ठेवूनच या सृष्टीची रचना, मूळ स्वरूपाच्या ठिकाणी असलेला परमेश्वराचा जो आनंद आहे आणि त्या आनंद घन परमेश्वराला जीवात्म्याला मी आनंद दिला पाहिजे ही संकल्पना ईश्वराच्या या सृष्टी रचनेच्या उद्दिष्टामध्ये आहे. आणि म्हणून आज जो काही मी विषय प्रतिपादन करणार आहे त्यामध्ये स्वामी श्री चक्रधरांनी ज्या प्रकाराने आम्हाला जीवात्मा आणि जीवात्म्याच्या ठिकाणी असलेले जे काही अधिकार असतात त्या अधिकाराची जाणीव करून दिलेली आहे. अधिकार गृहस्थाश्रम धर्म आचरत असताना सुद्धा तो उपयोगी आणला पाहिजे. नव्हे गृहस्थाश्रमाच्या पलीकडचा रस्ता आहे तो संन्यास, त्या संन्यास धर्मामध्ये सुद्धा त्याचा आपल्याला अवलंबन करता आलं पाहिजे. अशा प्रकारे दोन्हीही ठिकाणी जो धर्मरूपी आपलं आचरण टिकून ठेवतो निश्चितच त्याचा धर्मरूपी जय होत असतो. येतो धर्म तत्व जय. त्याने आपल्या जीवनामध्ये निश्चित रूपानं जो काही ईश्वराला समर्पित होऊन जो काही आपल्या जीवनाचा भाग समर्पित केलेला असतो आणि त्यामुळं हा जीव परमेश्वराच्या कार्यासाठी, ईश्वरीच्या धर्मासाठी योग्य होत असतो. ज्या परमेश्वराने आम्हाला स्वामी श्री चक्रधरांनी 800 वर्षापासून जी काही मानव संप्रदायाची परंपरा आहे, जो काही मानव संप्रदायाचा दिलेला एक वसा आणि विचार आहे, तो विचार आजपर्यंत आमच्या साधनवंतांनी, आमच्या नामधारक मंडळींनी ज्यांनी ईश्वर धर्माचं अनुकरण केलेलं आहे अशांनी तो आजपर्यंत राखलेला आहे आणि पुढेही आपल्याला सर्वांना राखायचा आहे. जो काही विचार असतो तो भगवंताचा असो की एखाद्या सत्पुरुषाचा असो, संताचा असो, मात्र विचारामध्ये भिन्नता असते. परंतु सांगण्याची जी काही कार्यपद्धती असते किंवा जो विचार असतो सगळ्यांचं चांगलंच व्हावं असा विचार असतो. परंतु ज्या काही आत्म्याला उद्धारक गोष्टी आवश्यक असतात, ज्याच्यावर आत्म्याचा उद्धार अवलंबित आहे, तो विचार आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधरांनी फार अमूलाग्र अशा शब्दामध्ये, अमूल्य अशा शब्दामध्ये हा ज्ञान रत्नाचा ठेवा ब्रह्मविद्येच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि म्हणूनच अशा या कार्यक्रम प्रसंगानुसार त्या साधू संतांचं पाचारण करून त्यांच्या मुखाद्वारे काही जे
वर्णन आहे ते ईश्वर स्तुतीचं जीवात्म्याला जे काही हितकारक आहे, लाभकारक आहे असं वर्णन ऐकल्यानंतर निश्चितच त्या जीवात्म्याला काहीतरी स्तुतीस्तवन केल्याचा फायदा होत असतो. जरी काही गोष्टी आपल्याला आत्मसात करण्याला आपल्याला वेळ नसतो, काही वेळेला आपल्याजवळ त्या गोष्टीचा संचय नसतो, परंतु ऐकल्यानंतर किंवा त्या गोष्टीचं ज्ञानबोधन जेव्हा आपण ऐकत असतो निश्चितच त्या ऐकल्याने सुद्धा त्याचा आपल्या जीवात्म्याला लाभ होत असतो. आज आपल्याला स्वामी श्री चक्रधरांनी जीव कसा सर्वाचा अधिकारी आहे, अर्थात जीव सर्वाधिकारी. पहा तुम्ही, स्वामी श्री चक्रधरांनी या जीवाविषयी असं म्हटलेलं आहे की जसा एखादा कागद आहे तयाशी जे बिंब दिले ते ठाके. एखादा कागद असतो पांढरा, त्याच्यावर जर तुम्ही एखादं जे बिंब दिला ते बिंब साकारलं जात असतं. तुम्ही त्याला कोणताही कलर लावा पांढऱ्याला, तो स्वीकृत करतो. तसं हे जीवाचं जे मूळ स्वरूप आहे, अर्थात आपण फक्त या देहाला बघतो, आपण शरीराला बघतो, पण या शरीरामध्ये वास करणारा जो जीवात्मा आहे हा काही कोणाला दिसतो का? हा अत्यंत सपूर आहे, बारीक आहे, सूक्ष्म आहे. विज्ञानानं सुद्धा त्याचा कधी शोध लावू शकलं नाही, असं विज्ञान सुद्धा त्याच्या पुढे फिकं पडलेलं आहे. कोणी म्हटलं का मी जीवात्मा बघितला म्हणून? कधीही न दिसणारं असं हे अचिंत्य आणि समजा अनित्य असलेली वस्तू त्या ठिकाणी नित्य वास करणाऱ्या या शरीरामध्ये जे काही नित्य वस्तू आहे, जीवात्मा ही नित्य वस्तू आहे, ती नित्य वस्तू कधी कोणी बघितली नाही, परंतु निश्चित रूपानं मात्र अस्तित्वाच्या रूपानं आपल्याला त्या शरीरामध्ये हे जीवतत्व वास करते. आणि या जीवात्म्याच्या ठिकाणी सर्वाधिकार असल्यामुळे, या सर्वाधिकारित्वामुळे हा जीवात्मा पदोपदी ठिकठिकाणी वेळोवेळी आपल्या कर्माला सोबत घेऊन पुढे पुढे वाटचाल करत असतो. आणि म्हणून जीवाला सर्वाधिकारी म्हटलं आहे. जसं याला बिंब ज्याप्रमाणे याला घडवलं त्याप्रमाणे हे जीवाचं स्वरूप घडू शकते, असा हा जो जीव आहे हा सर्वाधिकारी जीव आहे. आणि या सर्वाधिकारी जीवाची निवड परमेश्वराने याला उद्धरण करण्यासाठी केलेली आहे. आणि म्हणून जीव सर्वाधिकारी, आमच्या स्वामी श्री चक्रधरांनी याला एक सुंदरसा दृष्टांत दिला. हा जीवात्मा कसा आहे? स्वामी श्री चक्रधरांनी वाळुकाचे अनेक दृष्टांत दिले. जसं वाळूक असते, अनेक प्रकारचे वाळुक आहेत, कुठल्या प्रकारे सडलेलं असते, कोणी किडलेलं असते, कोणी गाठीचं असते, पण एक चांगलं असं कोवळं वाळूक आहे आणि त्या कोवळ्या वाळुकाची उपमा या जीवात्म्याला दिली आहे. हा जीव सर्वाधिकारी कसा? जसं कोवळं वाळूक आहे, ते कोवळं वाळूक त्याचं तुम्ही लोणचं करू शकता, तळीव करू शकता, त्याची सांबारीव करू शकता, कोशिंबीर करू शकता आणि ते हिरवं सुद्धा खाण्याला योग्य असते. तसा हा जो जीव आहे, हा जो जीव आहे सर्व ठिकाणी उपयोगी जाणार आहे. अर्थात त्याने जर ठरवलं की मला हे करायचं आहे तर निश्चित रूपाने तो जीवात्मा ते कार्य किंवा ती प्रणिती तो त्याच्या जीवनामध्ये अवलंबित करू शकतो, समर्पित होऊ शकतो. त्याने जर ठरवलं की मी ईश्वरापर्यंत जायचं तरी तो जाऊ शकतो. एखाद्याने ठरवलं की मी नरकाला प्राप्त व्हायचं तरी तो जाऊ शकतो. ही जीवाची सामुग्री आहे. आणि म्हणून मुळात जीवाचा जे अधिकार आहे तो सर्वाधिकार आहे. आणि तो सर्वाधिकार कसा उपयोगी आणायचा हा त्याच्यासाठी त्याला विवेक असावा लागतो, त्याचा विचार असावा लागतो. अर्थात हा जो विचार असतो आपल्याला धर्मामधून, आपल्याला ईश्वराच्या जे काही संदेश आहेत ईश्वर शास्त्राचे त्यामधून निश्चितच आपल्याला प्राप्त करता येत असतो. कारण आपल्या जीवात्म्याची जी शक्ती आहे ती सकळासही मिळते. या जीवात्म्याला आमच्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की सकळासही मिळते अशी जीवात्म्याची शक्ती आहे. म्हणजे तो सर्व गोष्टीला पात्र होऊ शकतो अशा प्रकारचं हे जीवाचं स्वरूप आहे. आणि मात्र जीव हा कधी कधी आपल्या अधमतीच म्हणजेच ज्याच्या ठिकाणी फक्त एकच प्रकार असेल स्वार्थ, आणि त्या स्वार्थामुळे तो कधी कधी धर्मापासून विमुख होतो, ईश्वरापासून विमुख होतो आणि निश्चित रूपाने आपल्या ठिकाणी अधपतन तो जीवात्मा करत असतो. आणि म्हणून हे भान जागृत करून देण्यासाठी आम्हाला स्वामी श्री चक्रधरांनी हा जीवात्मा सर्वाधिकारी आहे, तुम्ही याला जीवात्म्याचा विचार विवेक तुम्ही तुमच्या ठिकाणी जागृत ठेवा. आणि तो जागृत विचार ठेवून ज्या जीवात्म्याने आपलं कर्म केलं असेल तर निश्चितच ते कर्म त्याला बंधनकारक होत नसतात. जर तो कर्मामध्ये बंदिस्त झाला तर कर्म जीवात्म्याला भोगल्याशिवाय
त्याला भोगावं लागते आणि भोगल्यानंतरच तो कर्मापासून परावृत्त होत असतो. परंतु कर्मच असं करायला पाहिजे की जे जीवात्म्याला बंधनकारक होणार नाही. असं म्हटलंय की जे काही पुण्यक्षेत्र असते त्या पुण्यक्षेत्रामध्ये कर्मांचा नाच केला जातो. अर्थात एखादं धार्मिक कार्य असेल, परमेश्वराचे विधी असतात, विधान असतात. अन्य क्षेत्रे कृतम पापम असं म्हटलंय की अन्य क्षेत्रात केलेलं जे कर्म आहे ते पुण्यक्षेत्रामध्ये विनश्यती, म्हणजे पुण्यक्षेत्रामध्ये त्याचा नाश केला जातो. त्याच्यासाठी आपण प्रायश्चित करतो, त्याच्यासाठी कुठेतरी परमेश्वराच्या चरणाशी जाऊन क्षमा मागतो, कुठेतरी एखाद्या साधू संतांच्या सहवासात जाऊन त्या ठिकाणी सेवा दास्य करतो आणि त्यामुळे त्या कर्मांचा नाश होतो. पण पुण्यक्षेत्रे कृतम पापम, जे काही आपण पुण्यक्षेत्रामध्ये सुद्धा जिथे जे काही गोष्टी अहंकार, अभिमान हे जीवात्म्याचे जे मूळ आहेत हे जागरूक ठेवून ज्या वेळेला एखाद्या पुण्यक्षेत्रात सुद्धा अविधी आचरण आपल्याकडून होत असते, दोषरूप आचरण आपल्याला होत असते, त्यावेळेला ते वज्रलेपम भविष्यते. मात्र ते जे लेप आहेत, ते जे कर्माचे भोग आहेत ते वज्रासारखे कठीण आपल्या जीवस्वरूपावर लागतात आणि ते मात्र तुमच्या सोबत कायमस्वरूपी असतात. मग हा जीवात्मा कोणत्याही योनीमध्ये गेला किंवा मनुष्याच्या योनीमध्ये जरी आला परत, पण ते कर्म त्याच्या सोबत असतात. मग ते कर्म त्याच्या ठिकाणी ते उभे असतात. आमच्या ह्याच्यात असं म्हटलंय शास्त्रात की जसं एखादा डोई खोळा असतो, तो जसा प्रत्येक बाजारामध्ये उभा दिसतो तुम्हाला आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तो उभा असल्यामुळे प्रत्येक सृष्टीमध्ये हे कर्म जीवात्म्याच्या सोबतच आहे. ते कर्म कधीही नष्ट न होणारे असतात, कारण वज्रासारखे जोडून ठेवलेले आहेत. आणि म्हणून कर्म करत असताना जीवात्म्याचा जो सर्वाधिकार आहे त्या ठिकाणी स्वामी असं म्हणतात की या जीवात्म्याला जोपर्यंत या मनुष्य देहामध्ये आहे तोपर्यंत असे तो करी, या देहामध्ये आहे तोपर्यंत निश्चितच सद्विचार, सद्वासना त्याच्या जीवनामध्ये त्याला जोपासता आली पाहिजे, तर ते कर्म त्या ठिकाणी तो निश्चित करू शकतो. म्हणून जीव जैसा संगी ठेविले तैसा ठाके. स्वामींनी असं म्हटलेलं आहे की या जीवात्म्याला जशा प्रकारचा संघ देण्याचा आपण प्रयत्न केला तसा तो जीव त्या संघाने तो त्या प्रकारे होत असतो. मग त्याची घडण जडण कोण्या पद्धतीत करायची हेच करण्यासाठी आपल्याला ईश्वर शास्त्र उपयोगी येते, परमेश्वराचे विचार उपयोगी येतात. जीवनामध्ये माणसाच्या सात्विकता कशा प्रकारची येईल आणि कोण्या प्रकाराने येईल हे जे काही तत्व आहे हे तत्व आपल्याला परमेश्वर धर्माशिवाय किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या सद्विचाराशिवाय प्राप्त होत नसतात. यासाठी सात्विकतेने हा धर्म आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करत असतो. परमेश्वराचं जे काही ज्ञान आहे, ईश्वराचं जे काही शास्त्र असते किंवा परमेश्वराने सांगितलेले जे विचार असतात ते विचार आपल्या जीवनामध्ये सातत्याने आपण प्रापंचिक जीवनामध्ये वावरत असताना आपण तमोहारी होतो, तमाच्या अधीन जातो. मग आता याला तमाला शांत करण्यासाठी उपाय कोणता आहे, तर तिथे धर्म हा असा उपाय आहे की त्या धर्मामुळे त्याचा तम निश्चितच निराश होतो आणि असं म्हटलं आहे की त्याच्या ठिकाणी सत्व प्राप्त होतं, अर्थात मानसिक सात्विकता निर्माण होते. अशा प्रकारे जीवाचा सर्वाधिकार जीवात्म्याजवळ आहे, परंतु जीव त्याचा उपयोग करत नाही. आपण परमेश्वर धर्मामध्ये काही ईश्वरी जे भक्त ज्ञानी होऊन गेलेले आहेत, आपण त्यांचा जर विचार करून पाहिला की तो सर्वाधिकार त्यांनी कसा उपयोगी आणला. अनेक स्वामींचे शिष्य होऊन गेले. श्री नागदेवाचार्य घ्या, श्री माईमभट्ट घ्या, शांताबाईचा घ्या. आपण यांच्या एकेकाच्या जीवनाचा जर विचार केला तर अमूलाग्र परिवर्तित होऊन स्वामींनी त्यांना कशा प्रकारे घडणमडण केलेली आहे हे आपल्याला ईश्वर शास्त्रातून सिद्ध होते. शांताबाईचा सारखी बाई की जी संसारात उद्विग्न झालेली आहे, एक पाठीशी बांधावं एक पोटाशी बांधावं आणि द्वारकेला जाऊन त्या गोमतीमध्ये आपला जीव देऊन द्यावा अशी जिच्या मनात संकल्पना झालेली आहे. कशामुळं? स्वामी म्हणतात की बाई शांताबाईसाचे कर्म, कारण कर्म असे जोडून ठेवलेले आहेत विपरीत विचित्र की ते कर्म निस्तरत नाही. आपण म्हणतो की हे काम झालं की आता मी माझ्याप्रमाणे पुढचं काम करेल, पण आपल्या मनाप्रमाणे कधी होत नसते. आता पुढे काय येईल आपल्या पुढे कर्म हे आपण सांगू शकत नाही. कर्माने मनुष्य बांधलेला आहे आणि कर्मापासून तो काय कर्म मी जोडून ठेवलं हे त्याला अनभिज्ञ आहे, त्याची त्याला जाणीव नाही. आणि म्हणून ज्याच्या पाठीशी ईश्वर असतो किंवा धर्म असतो किंवा दैव असते, आपण म्हणतो
आपल्यासाठी महत्त्वाची असते. ती रेघ जर आपण ओलांडली नाही तर निश्चितच देव तुमच्या पाठीशी असतो, देवाचं सहाय्य सदैव असते. पण ती रेघ जर आपण ओलांडून टाकतो आणि त्यावेळेला मात्र देवाकडून अपेक्षा करतो, निश्चितच त्यावेळेला ते सहाय्य तुम्हाला होत नाही. कारण की ईश्वर केलिया पाठमोरे नव्हते विघ्ने येती घरा, असं म्हटलेलं आहे की आपणच कुठेतरी ईश्वराच्या शब्दाचं उल्लंघन केलं, पाठमोरं केलं परमेश्वराला, आणि त्यामुळे ईश्वरी सहाय्य वर्तत नाही. अशा प्रकारे शांताबाईच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख आहे. अत्यंत पती मेलेला आहे, मुलगी विधवा झाली, एक मुलगी आहे तिला पिसं लागलेलं आहे. अशा दुःखी अवस्थेत ती आलेली आहे. आणि सारंग पंडित आहेत पैठणला, ते त्यांचे भाचे होते. आणि मग ती त्यांना भेटली आणि ती सांगते की मी आता चालली आहे गोमतीला, द्वारावतीला, आणि तिकडे माझा मी अंत शेवट करणार आहे. त्यावेळेला तिने फक्त सांगितलं की आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज वेरूळला आहे, एकदा त्यांना तू भेट आणि मग पुढे जा, एवढंच सांगितलं. आणि ती शांताबाईचा स्वामींचे आशीर्वाद घेत घेत स्वामी वेरूळला होते तिथे आली. आणि स्वामींनी तिला लावूनच बघितलं. तिचं नाव माईबाई होतं. आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्या शांताबाईला, तिचं माईबाई नाव असताना तिला या शांताबाईचा असं म्हटल्याबरोबर शब्दामुळेच तिच्या अंतःकरणातला जो ज्वर होता, जे दुःख होतं, ते त्या ठिकाणी निघून गेलं. अगदी शांत झाले. कारण ते बोल जे आहे ते परमेश्वराचे, परावाणीचे आणि ईश्वरी सामर्थ्याचे बोल होते. शब्दामुळे तिच्या अंतःकरणातला जो दुःखाचा जो प्रभाव होता तो निघून गेला आणि अगदी शांत झाली. आत्महत्या करण्याचे विचार होते ते डोक्यातून निघून गेले आणि परमेश्वर श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यामध्ये राहू लागली, सेवा करू लागली. मुलगी होती विधवा, ती सुद्धा त्या ठिकाणी स्वामींच्या सानिध्यात राहू लागली. सासरच्या लोकांनी त्या मुलीला परत पाठवलेलं होतं पिसं लागल्यामुळं, ती सुद्धा सासरी परत गेली, चांगली नांदायला लागली. सगळी शांतता मनात निर्माण झाली. आणि ती शांताबाई, एकीकडं कर्म अत्यंत कठीण आहे, दुःखाचा शेवट आता तिला अंत करायचा आहे. अशा वेळेला कुठेतरी श्री चक्रधर महाराजांसारखं एक ईश्वरी अवतारित्व असलेलं स्वामींचं जे सन्निधान तिला मिळालेलं आहे, की परमेश्वराचं सन्निधान किती विशिष्ट प्रकारचं आहे, मोचक आहे, हे आपल्याला या चरित्रातून सांगायचं आहे. की एकीकडं जीवदाहाचं कर्म जोडतो, एकीकडं विपरीत कर्म जोडलेले आहेत. स्वामी त्या शांताबाईच्या कर्माविषयी म्हणतात की बाई शांताबाईचे कर्म येथून जाळीता न जळते. इतके कठीण कर्म आहेत की हिचे कर्म नष्ट करू म्हटले तरी केल्या जाणार नाही. पण तीच शांताबाईचा परमेश्वर ईश्वरीच्या प्रेमाशी उपयोगी झाली. शांताबाईंना अत्यंत मनात शांतपणा निर्माण झालेला आहे, अत्यंत शांत झालेली आहे. स्वामी श्री चक्रधरांनी जो काही तिला आचार सांगितला तो आचार तिने सन्निधानात राहून केला, जवळ राहून केला. जे काही वाक्य आज्ञा तिने पालन केले आहे. आता शांताबाईच्या जीवनाचा शेवटचा क्षण आहे, अर्थात तिला आता शेवट करायचा आहे, आयुष्याचा शेवट आहे. आणि त्यावेळेला स्वामी श्री चक्रधरांनी तिला शांताबाईला कुठे पाठवलं? रुद्धपूरला पाठवलं. आणि बाई तुम्ही आता शेवट रुद्धपूरला जा आणि तिथे तुमचं आचरण करून शेवट करा. त्यावेळेला जात असताना काही वाक्य तिला सांगितले की हे वाक्य आम्ही जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही प्रतिपालन करा. आणि निश्चितच तुम्ही देव आठवत आठवत तुमचा देहांत जर झाला तर साक्षात परमेश्वराची तुम्हाला प्राप्ती होईल. अशा प्रकारचा आचार. शांताबाईला काय सांगितलं देवाने? शांताबाईला स्वामी म्हणतात की बाई तुम्ही आता इथून जा. आता तिची मुलगी आहे 21, ती सोबत होती. स्वामी म्हणतात आम्ही तिचं व्यवस्थित संगोपन करू, कुठल्याही प्रकारचं तिला दुःख होणार नाही, तळ हाताच्या पोळासारखं तिला सांभाळू, अशा प्रकारची ग्वाही स्वामी देतात. आणि शांताबाईला आचरण करण्यासाठी रुद्धपूरला पाठवतात. स्वामींनी काही 5-6 प्रकारच्या आज्ञा केल्या. पेनो वेना जावे. आता तुम्ही इथून आमच्यापासून निघाले तर सरळ सरळ एका गावात दुसऱ्या गावाला जात रुद्धपूरला जा. पुढे एका गावाला 2 मुक्काम करायचे नाही. संबंधी सगळे सोयरे असतील त्यामध्ये परत रममान व्हायचं नाही किंवा त्यांना भेटायचं नाही. तुम्ही आता देव जोडायला निघाले तर सरळ सरळ रुद्धपुराकडे जा. त्याचप्रमाणे अत्यंत शरीरावरती नवे वस्त्र न नेसता मळीन वस्त्र धारण करा, जेणेकरून मनामधली जी काही आसक्ती आहे ती कमी करायला सांगितली. आणि एकी भिक्षा न करावी. त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही भोजन करायचं, 4-5 घरी जे काही मिळेल ते अन्न मागून तुमचं उदरनिर्वाह करा. अशा प्रकारे तुम्ही रुद्धपूरला जा, श्री प्रभू गोविंद बाबांच्या सन्निधानात राहा, तिथे सुद्धा
भिक्षा करा आणि तुम्ही बाजूला राहा. ती बोटात तू सामाय हे तुकाची प्रसाद घ्यावा. काय सांगितलं की 3 बोटात सामावेल एवढा श्री प्रभूंचा असलेला ताटाचा प्रसाद तुम्ही घ्यायचा, बाकी भिक्षा मागून तुमचं भोजन करायचं. ही आज्ञा स्वामींनी केली. शांताबाईचा ही एकाकडे आत्महत्या करण्यासाठी निघालेली बाई आहे, परंतु स्वामींच्या विचाराने सन्निधानाने एवढी शांत झालेली आहे आणि ती शांताबाईचा हा संपूर्ण आचार करण्यासाठी तयार झालेली आहे आणि रुद्धकुळातून निघाली आहे. खरोखर तिने देव जोडलेला आहे. फक्त ती जाता जाता एवढंच विचारते देवाला, तुम्ही त्याच्यातली एक आज्ञा अशी सांगितली की सारंग पंडिताला सांगितलं की त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं म्हणून रस्त्यात सारंग पंडित लागणार आहे, ते माझे भाचे आहे, ते संबंधी आहे, त्यांना मला भेटायचं होतं, भेटू का नाही एवढं देवाला विचारलं. देव म्हटले ठीक आहे भेटा. आणि मग सारंग पंडिताला जाताना त्या भेटल्या. सांगितलं, सारंग पंडित म्हणतात आत्या तू बऱ्याच दिवसातून आली, घरी राहा. नाही म्हणे, देवाने मला आज्ञा केली नाही. एकच मुक्का 2 दिवस थांबायचं नाही. त्यांचं जेवण सुद्धा घेतलं नाही, भिक्षा मागून जेवले आणि रुद्धपूरला गेले. त्या ठिकाणी अत्यंत शेवटचा काळ त्यांचा आलेला आहे. शरीर पुरुष केलं आणि देवाने सांगितलं होतं की इंद्रियार्थ रस जे काही पदार्थ आहेत हे तुम्ही सेवन करू नका, वृक्ष अन्न भक्षण करावे. वृक्ष अन्न म्हणजे नुसतं भाकरी भोजन जर केलं त्याला वृक्ष अन्न असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे शरीराच्या ठिकाणी अनायासेच पुरुषपणा येतो आणि लवकर देहांत होतो आणि त्या ईश्वर स्मरणामध्ये त्याचा देहाचा शेवट होतो. अशा प्रकारचं हे वृक्ष अन्न त्यांनी घेतलेलं आहे. आता तिचा शेवट आलेला आहे. स्वामींनी इकडं समर्थत्वाने जाणलेलं आहे आणि तिची लेक जी आहे एकाईसा स्वामींच्या सन्निधानात होती. स्वामी म्हणतात, बाई तुझी आई तुझी आठवण काढते, आता जा तुझ्या शेवटच्या भेटीला. परंतु जाताना स्वामींनी सांगितलं की तुझ्या आईला सांग की आम्ही जे काही तुम्हाला आता पथ्यपाणी सांगितले होते ते तुम्ही आता प्रतिबंध करा आणि तुम्हाला जे जे आवडेल ते तुम्ही घ्या. तुम्ही आता चर्या शेवट केलेली आहे. म्हणून एकाईसा गेली. गेल्यानंतर तिने पहिल्यांदा विचारलं की तू तुझ्या मनाने आली का देवाने पाठवलं? म्हणे नाही, मला देवाने पाठवलं, माझ्या मनानं आली नाही. अशा प्रकारे एकाईसाने आईला सांगितलं की आई आता तुझा शेवट आहे. आणि म्हणे तुझा शेवट असताना आता अशी तुला आज्ञा केली आहे देवाने की तू जे जे आवडेल तुला ते घ्यायला सांगितलं, जे जे रुचेल ते घ्यायला सांगितलं. त्यावेळेला ती शांताबाईचा काय म्हणते की माझी देवाला कणव होती म्हणून देवाने मला हे पदार्थ वारलेले आहेत की हे पदार्थ तू घेऊ नकोस म्हणून सांगितलेले आहे. आणि देवाला माझी खूप काळजी आहे, आता मला काहीच आवडत नाही, मला एक श्री चक्रधरा वाचुनी आणि काहीच न रुचेव. अशा प्रकारचं वाक्य शांताबाईने उच्चारलं. आणि ती वाक्य रचना एकाईसा मनात भरून ठेवते आणि स्वामींना सांगते. त्यावेळेला स्वामी असं म्हणतात की येथोनी म्हणितले ते म्हातारीशीची घडले. पहा, आम्ही जो काही तिला आचार सांगितला असेल तो फक्त त्या शांताबाईला जसा तसा घडला आणि तिने देव जोडला. अर्थात जीवात्म्याची जी काही प्रक्रिया आहे, एकीकडे जरी तो अशा कर्माने बाधित असला पण दुसरीकडे जर त्याला एखादा सद्विचाराचा धागा त्याच्या जीवनामध्ये जर त्याला सापडत असेल तर निश्चितच त्याच्या ठिकाणी अंतःकरण जे त्याचं मलिन झालेलं आहे त्याच्यासाठी त्याला जे विचार असतात ते विचार त्याला बाधित असतात आणि ते विचार दूर करण्यासाठी त्या विचाराची जी जोपासना त्यांनी आपल्या जीवनात केलेली आहे. हे मन जे आहे ते वढाळ गौरवाप्रमाणे आहे, इकडे तिकडे भटकणारा आहे. मन हे वढाळ गौरव परधन कामिनीकडे ध्यावे, यास्तो विवेक फासा कंठी वैराग्य काष्टी बांधावे. शांताबाईने त्या मनाला वैराग्याचं काष्ट बांधले होते, विरक्तता आणली होती. जीवनामध्ये जे काही चांगलं आहे त्याचा स्वीकार तिने केला नाही. अर्थात ज्या वस्तू आहेत ज्यामुळं जीवात्मा हा प्रलोभित होतो, त्याचं अधपतन होते, त्या गोष्टीचा तिने त्याग केला आणि देव माझा मी देवाचा अशा प्रकारचं तिचं आचरण, हा सर्वाचा अधिकार तिने अंतःकरणाशी एकरूप करून आपल्या जीवनाची भक्तीची उद्भगतीची सुरुवात केली. तिने देवाला प्राप्त केलेलं आहे. नाहीतर हे जे मन आहे हे मन सैर वैर आहे. म्हणून याला भक्तिरूप साधन स्वामींनी सांगितलं आहे की या साधनामध्ये जेव्हा या साधनामध्ये हा जीवात्मा अडकत असतो त्या साधनाच्या माध्यमातूनच त्याला साध्यापर्यंत पोहोचता येते. कारण साधनाशिवाय मार्ग नाही. कोणतीही गोष्ट प्रपंचामध्ये जरी असेल तरी त्याला साधन आहे. स्वामींनी डोळ्याचा दृष्टांत देऊन आम्हाला समजून सांगितलं की जसा आपला स्वतःचा डोळा आहे, तो डोळा आपला डोळा आपल्याला बघू शकत नाही. आपल्या डोळ्यात असलेले चिपट दुसरा सांगतो की तुझ्या डोळ्यामध्ये चिपट
जीवात्म्याचं जे स्वरूप आहे हे मलिन झालेलं स्वरूप आहे. या जीवात्म्याच्या ठिकाणी अनेक कर्म आहेत. कर्मामध्ये हा बंदिस्त जीवात्मा आहे आणि या जीवात्म्याला जर बघायचं असेल तर कवनी एकी साधने करुणी आत्मेनी जी आत्म्याचे देखता होय. ते साधन म्हणजे परमेश्वराचं ज्ञान आहे. ते साधन म्हणजे ईश्वरीचा धर्म आहे. ते साधन म्हणजे ईश्वरीचे साधू संत आहेत. या माध्यमातून आपल्याला आपल्या कर्माची जाणीव होत असते की जीवात्मा हा कर्माने बंदिस्त आहे. जीवात्मा हा कर्मामध्ये बांधलेला आहे. जीवात्मा हा अनेक कर्माने अनेक सृष्टीपासून चालेल आलेला हा सिद्ध आत्मा आहे. या कर्माच्या बंदिस्ततेमुळं निश्चित रूपानं आपलं हे जीव स्वरूप मलिन झालेलं आहे. कारण आपल्या हाती नाही की मी आता पुढे कोण्या जन्मात जाणार आहे. परंतु भगवान श्री गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीते म्हणतात की तू जर अनन्य भावे मला चिंतन करून मला शरण येत असेल तर निश्चित रूपानं पुन्हा मी तुला मनुष्यापाठी मनुष्य जन्म देईल. अनेक जन्म संसिद्ध असतो यातील परमगती मी माझ्या परमगतीला तुला प्राप्त करून देईल. परंतु तू जर मला शरण आला तर अनन्य भावे. आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज त्या उक्तीचं अनुसरण करून सांगतात की या भवचक्रातून तुम्हाला सुटकारा मिळवायचा असेल, तुम्ही जर मला या प्रकारे असं शरण येत असाल, अनन्य भावे भक्तिरूपाने शरण येत असाल तर येथच्या होईजे ते चुकते. त्यावेळेला निश्चितच हा भवचक्राचा फेरा मी तुमचा चुकू शकतो. म्हणून कर्मराहाटीमध्ये सुद्धा अर्थात आपण जे काही गृहस्थाश्रम धर्म पद्धती आचरतो याला कर्मराहाटी असं म्हटलं आहे. कर्म म्हणजे देवता राहाटी आणि या देवतेच्या अधीन आपण असतो. प्रत्येक क्रियेमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणतं कार्याचा आरंभ करत असाल, लग्न करत असाल, दसवं करत असाल, मरण करत असाल, कोणतंही जरी कार्य आरंभित केलं तरी सुद्धा प्रत्येक कार्याच्या मागे अधिष्ठान असते. आपण शांती करत असतो, आपण पारायण करतो, वास्तुशांती करतो, गृहशांती करतो, अनेक प्रकारानं काही वेळेला अनेक शांत्या केल्या जातात. का केल्या जातात, का करतात? आपल्याला ती एक संकल्पना आहे की कुठेतरी आपण त्या माध्यमातून आपण आपल्या ठिकाणी कुणाचं तरी अधिष्ठान आहे आणि कुठेतरी आपल्याला त्याचा काहीतरी प्रभाव आपल्यावर होतो आणि म्हणून आपण त्या रूपाने ते कार्य करत असतो. परंतु जो परमेश्वर धर्माचा सेवक आहे, तो आचरण करणार आहे, तो एका परमेश्वरावर भाव भक्ती श्रद्धा ठेवून त्या परमेश्वराची आठवण करतो आणि त्याच्या स्मरणाने त्याच्या अंतःकरणीच्या धर्माने त्याच्या ठिकाणी तो सात्विकता प्राप्त करत असतो. कारण धर्म हा हृदयाशी स्थिर असला पाहिजे. जर आपण त्या धर्माला आज आहे उद्या नाही असं जर त्या धर्माच्या ठिकाणी ठेवलं तर निश्चित रूपानं धर्मही त्या ठिकाणी आपल्याला साथ देत नसतो. आणि म्हणून आपल्याला या स्वामी श्री चक्रधरांचा जो विचार आहे तो जसा शांताबाईसाठी जीवनात उतरवला तसंच आमच्या स्वामींच्या सानिध्यामध्ये भक्तिजन अनेक आहेत. अनेकांचे अनेक वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत की त्यांनी अशाच प्रकारानं देवाला जवळ केलेलं आहे. म्हणून मनाचं हे जे अधीनत्व आहे हे धर्माशी निगडीत ठेवावं. त्यामुळे हे मन आपल्या नियंत्रित येते आणि निश्चित रूपानं आपल्या केलेल्या कर्मरूपी धर्मासहयोगी आपल्याला ईश्वराचं सानिध्य, ईश्वराचं सन्निधान, आज आपल्याला असन्निधान परमेश्वर डोळ्याने दिसत नसेल पण तरी सुद्धा जे काही ईश्वर परमेश्वराचं जे काही सामर्थ्य असते ते सामर्थ्य जे अस्तित्व आहे ते अस्तित्व सर्व कार्य करत असते आणि प्रतिती त्या कार्याची तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रतिती प्रत्येकाच्या अनुभवाला येत असते, ते अनुभविल्यानंतर येते. साखर कशी आहे ही तोंडात टाकल्यानंतरच कळते, तसं धर्म कसा आहे हे अनुभविल्यानंतर. मात्र वरवरे त्या धर्माला जर समजा त्या ठिकाणी अधिष्ठान दिलं तर हृदयापर्यंत तो धर्म पोहोचत नाही. कारण श्रीकृष्ण भगवंत म्हणतात का योग ध्येय परत असतो. सर हे जे काही धर्मरूपी व्याख्या आहे हे बुद्धीच्या पलीकडची आहे. त्याला बुद्धीने तुम्हाला करता येणार नाही. का तो अचिंत्य अनंत शक्ती परमेश्वर आहे. त्याचं चिंतन अचिंत्य ज्याला नामना मिळालेली आहे की आपल्या समजा गणनेने किंवा आपल्या भावनेने किंवा आपल्या गणिताने ज्याला आपण मोजू शकत नाही असं असलेलं ईश्वराचं हे परमतत्व स्वरूप आहे. आणि त्या ईश्वर स्वरूपाचं कार्य जे काही परमेश्वर अवतार या सृष्टी चक्रावरती करत असतात यासाठी आपल्याला संगती सद्गती त्या सहयोगी विचार एक उदाहरण देतो मी तुम्हाला की एक ब्राह्मणाची असलेली गाय असते आणि एक शेतकऱ्याची गाय. हा जीवात्मा कसा सहवासात
येतो आणि त्याला कशा प्रकारे लवकरच सहवास प्राप्त होतो. जीवाचा सर्वाधिकार सांगत असताना की पटकन त्याला सर्वाधिकारत्वाला हा कसा शरण जातो. ती ब्राह्मणाची गाय आणि एक शेतकऱ्याची गाय आहे. त्या ब्राह्मणाच्या गायीला सवय होती फक्त खोट्यावरच गवत खायचं, शेतकऱ्याची गाय तिला सवय होती रानामध्ये जाऊन गवत खायचं. मग ती शेतकऱ्याची गाय एक दिवशी त्या ब्राह्मणाच्या गायीजवळ गेली, तिला म्हणते की माझ्यासोबत शेतात चरायला चल. त्यावेळेला ती म्हणते मी इथेच खाते. नाही म्हणे माझ्यासोबत चल, चांगलं चांगलं गवत तिकडे मिळते, हे थोडं कोरडं माझ्यासोबत हिरवं गवत खायला मिळेल. आणि ती तिच्यासोबत गवत खायसाठी म्हणून फुटाचा जो दोर आहे तो तोडून तिच्यासोबत जातात. परंतु घडतं काय की ज्या वेळेला त्या शेतात चरायला जाते ते शेतकरी तो हातात लाकूड घेऊन लावून पडत येतो. शेतकऱ्याची गाय तिला माहित होतं की पळून जावं लागते, ती मात्र पळून गेली आणि जी ब्राह्मणाची होती ती चरतच बसली आणि तिला मार खावा लागला, खूप काही मार खाल्ला. आणि त्यामुळे घडलं काय की कंप्लेंट मालकापर्यंत गेली आणि मालकाने तिच्या गळ्यामध्ये मोठं लोटणं टाकलं. हा जीवात्मा अशा प्रकारे स्वामींनी सुद्धा दृष्टांताद्वारे अशा जीवात्म्याला दुःख कसं प्राप्त होते की काही वेळेला जीवात्म्याचे काही हव्यास असतात. फक्त ती एकच रात्र तिच्या जवळ गेली ती गाय. कुसंग संग दोषेनं एक रात्र प्रसंगेनं काष्ट घंटा विटंबते, की त्या ठिकाणी तिला मोठं लाकूड तिच्या गळ्यात घालून त्या ब्राह्मणाने तिला ठेवलं. एवढी मोठी सजा तिला मिळालेली आहे. अशा प्रकारे काही कर्म जीवात्मा आचरण करतो की ते कर्म त्या काष्टाप्रमाणे त्याला बांधल्या जातात आणि ते लाकूड गळ्यात बांधल्यानंतर ती जशी चालू शकत नाही सहजपणे, तसं काही कर्म असे असतात की ते कर्म जीवात्म्याच्या सोबत असल्यामुळे त्याला सहजासहजी पुढे चालता येते. काही करायला लागलं का ते कर्म त्याच्या आड येत असतात आणि मग त्या कर्मापासून काही सुटकारा मिळावा असंही काही त्याचं अर्धकत्व म्हणजे जोड जोडलेली नसते. आणि त्यावेळेला त्याला धर्म किंवा दैव त्याला साथ देत नाही. म्हणूनच त्या दैवाची साथ मिळावी, त्या धर्माची साथ मिळावी यासाठी प्रतिदिनीचा जो काही निष्कामतेने आचरण केलेला धर्म असतो, निष्कामतेने आचरण केलेला जो काही स्मरणनिष्ठ भाग आहे, साधकाला जे काही ईश्वराचं चिंतन स्मरण जो काही धर्म आपल्या जीवनात आपण आचरतो, तो गृहस्थाश्रमी असो का संन्यास धर्म स्वीकार केलेला असो, प्रत्येकाला स्वाध्याय, प्रत्येकाला स्वतःचा धर्म आहे, तो आचरण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तो कोणत्याही धर्माशी निगडीत असो, प्रत्येक धर्म हा भिन्न भिन्न अवस्थेत आचरला जातो. देवतापरीचे धर्म असतील ते देवतापरीने आचरले जातात, ईश्वराचे धर्म असतील ते ईश्वराच्या परीने, पण तो कोणत्या तरी साधनेमध्ये असला पाहिजे. काहीतरी साधना त्याच्या जीवात्म्याच्या ठिकाणी कुठे ना कुठे कोणत्याही क्षेत्रात जरी असेल तरी त्यांनी ती साधना त्याच्या जीवनात ठेवली पाहिजे. निश्चित रूपाने ती साधना त्याच्या उपयोगी येत असते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया, ही स्वल्प रूपाने केलेली साधना महत् भयापासून जीवात्म्याचं रक्षण करणारी असते. आणि अशा प्रकारे स्वामी श्री चक्रधर महाराजांचं सानिध्य हे परम पवित्र सन्निधान आमच्या श्री नागदेवाचार्यांपासून जी काही माळवा संप्रदायाचे, या माळवा संप्रदायाचे पहिले आचार्य श्री नागदेव, त्यांचा पूर्ववृत्तांत आपण बघितला. सप्तव्यसन आहेत, अनेक प्रकारच्या समजा कर्माने मलिन आहेत, परंतु परिवर्तन झालेलं आहे. तसं जीवात्म्याच्या ठिकाणी आपल्या सर्वाधिकारीत्वाने परिवर्तन करता येते. विचाराचं परिवर्तन आहे, आचाराचं परिवर्तन करता येते आणि आपलं जे काही मन आहे हे शुद्ध स्वरूपाचं जे काही परमेश्वराचं कार्य आहे या जीवात्म्याला करता येत असते. कारण हा जो जीवात्मा आहे हा संपूर्ण गुणाने युक्त नाही. गुण हे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे असतात, परंतु ईश्वर हा सर्व गुण संपन्न आहे. परमेश्वर कसा आहे? सर्व गुण संपन्न आहे. त्या परमेश्वराशिवाय सर्व गुणांचा स्वीकार असलेला दुसरा कोणी नाही. आणि गुण हे लाभालेखी आहे. गुण हे प्राप्त करणारे असतात लाभ. तो लाभ म्हणजे ईश्वरीचा, लाभ म्हणजे जीवात्म्याचा. आणि ज्याच्यापाशी हा जीवात्म्याचा लाभ असतो तो निश्चितच ईश्वराची कणव प्राप्त करत असतो. आमच्या शास्त्रात म्हटलंय की देव जोडावा, कणव जोडावी, मार्ग जोडावा. कणव म्हणजे कीव, की एखादं कर्म आपण करत असताना त्या कर्मामध्ये जर आपण फसलो असेल, जसं एखादी गोष्ट संसारामध्ये करत असताना आपल्याला अपेक्षा असतात की कोणीतरी आपल्याला मदत केली पाहिजे, तसं आध्यात्मिक आणि भौतिक आणि दैविक हे जे काही त्रिविध प्रकारच्या कर्माने आपण त्रिविध त्रापाने वेगळं होत असतो आणि इथून सुद्धा आपल्याला काही सुटकारा मिळाला पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. त्यावेळेला ईश्वर सहाय्य होण्याची आपली अपेक्षा असते किंवा एखाद्या दैवताने आपलं जे अधिदैवत असेल त्यांनी सहाय्य करावे अशी आपली अपेक्षा असते. परंतु तशी जोड जर आपल्या जीवनात आपण जोडलेली नसेल
सहाय्य होत नाही. म्हणून ईश्वर धर्माची केली क्रिया वाया न वाचे असं म्हटलेलं आहे की जो परमेश्वर आहे तो दयाळू आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे, सर्व गुण संपन्न आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम या रूपानं जेही काही आपण साधारण जरी कर्म केलं ते क्रिया ते विधी परमेश्वराच्या उपयोगी जात असतात. कुठल्याही प्रकारात त्या विधीचं समजा केलेल्या विधीचं परमेश्वर स्वीकार करतात, मात्र त्या क्रियेच्या मागे निष्काम निर्हेतू कुठल्याही प्रकारचा अभिमान अशा गोष्टी जर नसल्या निश्चित ती क्रिया ईश्वराच्या लेखी लागते. आणि जी क्रिया परमेश्वराच्या स्वीकारात पडते मग तिथे कर्मामध्ये जरी तुम्ही फसले असाल तिथेही तो ईश्वर तुम्हाला सहाय्य करतो. आपल्यामध्ये अनेक उदाहरण आहे. जसं श्री गोविंद उद्धवला अनेक प्रकारांनी अनेकांना त्यांनी सहाय्य केलेलं आहे. एखाद्या नालीतल्या किड्याला हातावर उचलून त्याला संत ब्रह्माला फळाला पाठवणे, जी गोष्ट एखादी साधना आचरण करून प्राप्त होत असते, जसं की एखाद्या देवतेचं तुम्हाला फळ मिळवायचं असेल तर त्याला साधना आचरावी लागते, व्रत आचरावे लागतात, त्यानंतर ती साधनेचं फळ तुम्हाला मिळते. आणि इथे सहजगती एखादं फळ परमेश्वर देतात, अर्थात तिथे जीवाने जोडलेली तशा प्रकारची कणव आहे, ईश्वराच्या ठिकाणी कीव जोडलेली आहे आणि म्हणून त्याला निश्चित परमेश्वर त्या दुःखातून सोडत असतात. हा जीवाचा सर्वाधिकार अशासाठी स्वामींनी वर्णन केलेलं आहे की काही कर्म हे मागून आपण जोडलेले असतात, त्यानुसार पुढे भोगावे लागतात. मग सत्कर्म असो का दुष्कर्म असो, परंतु जीव असा स्वातंत्र्याचा आहे की स्वतंत्ररित्या एखादा त्याचा मुळाचा अधिकार जरी प्राप्त त्याच्या ठिकाणी नसेल पण तरी सुद्धा स्वप्रयत्नाने आपल्या कर्तृत्वाने आपल्या ठिकाणी झालेली उद्धरण ईश्वराच्या हाती जर असतं का जीवाचं उद्धरण करून टाकायचं तर परमेश्वराने याला सृष्टीत आणलं नसतं. जीवाचं जे मूळ ठिकाण आहे तम असतील त्या तमातच त्याचं उद्धरण केलं असतं. पण जी जीव स्वातंत्र्य ज्याला म्हटलेली आहे, जी जीवात्म्याची स्वातंत्र्य आहे ही कोणाच्याच हाती नाही, ईश्वराच्या हाती नाही, देवतेच्या हाती नाही, ती जीवाच्याच हाती आहे. ती स्वातंत्र्य मी अधचालीची वाटचाल करावी का ऊर्ध्वचालीची वाटचाल करावी ही स्वातंत्र्य जीवात्म्याचे. आणि जेव्हा ईश्वर असं म्हणतात साधे रामलक्ष्मण की साधे हो जीव ऐशी अधोमुख असतं, ज्यावेळेला साधा त्या वट्यावरती चढण्याला हात करते आणि स्वामी तिला हात देतात आणि ती नख लागतात ना लागतात साधा जोगेश्वरीला आपोआप वट्यावरती जाते, त्यावेळेला देव म्हणतात की बाई या, आणि ती आपोआप वर येते हात दिल्याबरोबर. ती म्हणते जिजी तुम्ही माझा हात पकडला नाही आणि मी आपोआप वर कशी काय आले. स्वामी म्हणतात बाई जीव ऐशी अधोमुख असते आणि जीवाचे हे जे अधोमुख आहे हे जर त्याने अशा प्रकारे ऊर्ध्व केलं तर निश्चितच त्या जीवात्म्याला आम्ही असं काढू शकतो. परंतु जीवात्म्याची जी अधचाली आहे ती ऊर्ध्व आपल्या हाती आहे करणं. आणि म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये साधनेमध्ये ही ऊर्ध्व करण्याची पद्धती आहे. जी धर्मरूपी कार्याची पताका असते यामध्ये जीवात्म्याला ऊर्ध्व होता येते, शांत होता येते. त्याला आपल्या जीवात्म्याला असलेला जो मुळाचा अधिकार, जो काही जीवात्मा कसा आहे, स्वामी म्हणतात धर्म कार्य करत असताना किंवा एखादी धर्माची कोणतीही विधी आचरत असताना स्वामींनी आपल्याला आज्ञा केली आहे. काही वचन आज्ञारूपी विशिष्ट आहेत की अहंतेचे मूळ सकंते उपडावे. आपण गृहस्थाश्रमामध्ये अभिमानाचं कार्य करतो, सन्मानाचं कार्य करतो, पण एखादा धर्मरूपी कार्य असेल तिथं जर का सन्मानाची बाजू ठेवून अभिमान ठेवून जर ते कार्य होत असेल तर ती क्रिया परमेश्वर म्हणतात लेखी लागत नाही. का प्रमाण शून्य ते गोसाव्याच्या लेखी न लगे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जी गोष्ट धर्मतत्वामध्ये सामावते ती गोष्ट निश्चित धर्मामध्ये ती सामावून तिचं तुम्हाला फलश्रेय मिळत असते. पण जी गोष्ट धर्मतत्वामध्ये सामावत नाही, अविधीचा किंवा एखाद्या अभिमानाचा संचार तिथं जर झाला तर ती क्रिया मात्र काय होते, फळ मिळेल पण हेतूक फळ मिळेल. निर्हेतुक फळ ज्याचं असते, निष्कामतेचं फळ हे काही वेगळं आहे. आणि ते निष्कामतेची फलाची गोडी आपल्या जीवात्म्याला जोडण्यासाठी परमेश्वराने हा तुमचा सर्वाधिकार तुम्ही उपयोगी आणू शकता. तुमच्या ठिकाणी एखादा गुण तुम्ही मागचं संचित जोडलेलं नसलं तरी आपण संसारामध्ये म्हणतो की ही काय आहे, ही बाप कमाई नाही, ही आप कमाई आहे असं म्हणतात बरेच लोक, की ही मागून आलेली नाही, ही माझ्या स्वकर्तृत्वाची मी कमावलेली कमाई आहे. तसंच जीवात्म्याचं स्वरूप सुद्धा असं आहे की आप कमाई, आपल्या स्वतंत्र स्वातंत्र्याने सुद्धा जीवात्मा हा नूतन काही असं काही आपल्या जीवनामध्ये जोडू शकतो की ज्यामुळे परमेश्वर वश होऊ शकतो, ईश्वरही जोडू शकतो आणि जीवात्म्याला ऊर्ध्व करून त्याची ऊर्ध्वगती सुद्धा प्राप्त करू शकतो. याला असं म्हटलंय आमच्या शास्त्रात प्रयत्निया पुरुष.
याला असं म्हटलंय प्रयत्नीय पुरुष. हा प्रयत्नीय पुरुष अत्यंत प्रयत्नाने आपलं कार्य करतो आणि त्या प्रयत्न गुणाने परमेश्वराला वश करतो आणि परमेश्वराला वश करून त्या ठिकाणी त्याचा आचार विचार असलेली भक्तिभाव ईश्वराच्या चरणाशी समर्पित करत असतो. अशा प्रकारे श्री नागदेवाचार्य समोर आपल्या उदाहरण आहे की असलेलं एक व्यक्तिमत्व आहे. अत्यंत विचित्र प्रकारचे कर्म तुमच्या समोर तुम्हाला बघायला मिळतात आणि दुसरीकडे मात्र जेव्हा परिवर्तन होते, स्वामींनी उदाहरण दिलंय, आमच्या शास्त्रात उदाहरण आहे, गुंडा तरी तोची पर तेले शेतुरे जे आले ते अनेकाचे नवसे पुरविल असं म्हटलेलं आहे. जसं एखादा शेतकरी वखरावरती दगड ठेवत असतो आणि तो दगड ठेवून बरेच वर्ष त्याच्यावर पाय ठेवून तो वखर आकारतो. एखादा काही त्याला कार्य करण्याचा प्रसंग पडते, विहीर खोदण्याचा प्रसंग पडतो, मग तो दगड घेतो, त्याला तिथे सेंदूर लावतो, त्याला उदबत्ती लावतो, त्या दगडाला देव पण येते. माझा त्याला दगड म्हटलं जाईल का? अगोदर दगड होता पण त्याला सेंदूर लावल्यामुळे तो देव झालेला आहे, परिवर्तन झालं, दगडाचं रूपांतर देवामध्ये झालं. तसं काही वेळेला सन्निधान, काही वेळेला असलेलं एखाद्या माणसाचा जे काही सहवास हा माणसाला परिवर्तित करतो. आणि म्हणून विशेष आज्ञा आमच्या स्वामींनी केली होती श्री महादायसाला की बाई या ते पुरी करणे अगदी ऐसे ना, म्हणजे हा पूर्वीचा म्हणजे पुरी पांढऱ्या गावचा असलेला नागदेव आता राहिलेला नाही, येथीच्या जवळीच केली सन्निधानी आन झालास. अशा प्रकारचं सामर्थ्य सन्निधानाचं आहे आणि ते सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये त्यांनी उतरवलं आणि निश्चित रूपाने आपल्या समोर मोठे मोठे आचार्य, आपण या सभागृहाला नाव द्या पंडित मायंभट्ट सभागृह, 60 पत्रशाखा खाणारे, 60 प्रकारच्या भाज्या दररोज आपल्या ताटामध्ये खात होते, ज्यांनी लीळाचरित्र आद्य ग्रंथ मराठीचं लिखाण केलं असे विद्वान संपन्न असलेले माईभट्ट की ज्यांना त्या काळामध्ये माईभट्टाला दुसरा विद्वान बरोबरीचा नव्हता. महाराष्ट्रामध्ये ते 6 शास्त्र शिकवले जात नव्हते, 5 होते, पण 6वं प्रभाकर नावाचं शास्त्र तेलंगणामध्ये जाऊन शिकून येऊन परिपूर्ण झाले. एवढे विद्वान आणि त्या विद्वान व्यक्तीला ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधरांचा संपर्क झाला आणि त्यांनी शरणागती घेऊन त्यांनी संन्यास घेतला, एवढं असलेलं व्यक्तिमत्व श्री माईभट्टाचं, एवढी असलेली संपत्ती, एवढं असलेलं ऐश्वर्य त्यागून त्यांनी श्री क्षेत्र उद्धवपूर या ठिकाणी सहवास केला, गुरुप्रभूचं सन्निधान केलं आणि आपल्या जीवनाला परिवर्तित केलं. अशा प्रकारे हे जीवनाचे आलय आपल्या भक्ती क्षेत्राच्या माध्यमातून आपण अनेक प्रकाराने आपल्याला सांगतो.